राज्याच्या राजकारणात डोकावलं तर जुनी जाणती लोक पटकन म्हणून जातात, कोपरगावचा नाद करायचा नाही. खरं पाहिलं तर तीच परिस्थिती आजही आहे. एकमेकांशी संघर्ष करणारी दोन घराणी, एक शंकरराव काळे यांचं, दुसरं शंकरराव कोल्हे यांचं. पण दोन्हीही जबरदस्त. कुणी कुणाला काकणभर कमी नाही. कोपरगावातच काय, महाराष्ट्रात कुठेही जावा, काळे कोल्हे संघर्ष अगदी चवीनं चर्चेला जातो. पण पूर्वी या संघर्षाला सकारात्मकता आणि विकास कामांची धार होती. आज त्या सकारात्मकतेचं रूपांतर खुन्नस या नावानं ओळखलं जाऊ लागले. कोपरगावचा नगर परिषदेचा निवडणुकीचा विषय यावेळी चांगलाच गाजला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करतानाच कार्यकर्त्यांचे हेवे दावे, स्वाभिमान याला महत्त्व आलं आणि विवेक कोल्हे हे पहिल्यांदा रोषाचे धनी ठरले. त्यांनी जाहीर केलेला उमेदवार हा त्यांचा नातेवाईक, त्यात तो स्थानिक नाही तर नाशिकवरून आयात केलेला. झालं, स्वाभिमानी कोपरगावकरांचं टाळकं सरकलं. एकदा का संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला की सगळंच वाईट दिसायला लागतं. तशीच अवस्था कोल्हे यांची झाली. तिकडं आमदार आशुतोष काळे यांनी पतसंस्था क्षेत्रातील एक दिग्गज म्हणून ओळखलं गेलेलं व्यक्तिमत्व काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि सलामीलाच विजयाचा झेंडा रोवला. काळे गटाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांचे आणि कोल्हे यांचे संबंध अतिशय चांगले आणि जिव्हाळ्याचे. पण आता राजकीय परिस्थिती बदलली, त्यामुळं कोयटे यांच्यावर टीका करण्याशिवाय कोल्हे यांना पर्याय उरला नाही. इथं पुन्हा एकदा वातावरण बिनसलं. काकांवर कोल्हे घराण्याने केलेली टीका स्वाभिमानी कोपरगावकरांना मान्य झाली नाही. तसं पाहिलं तर काकासाहेब हे राजकारणापासून पूर्वी दूरच होते, पण बदलत्या समाजकारणात ते राजकारणात आले आणि कोल्हे यांची टीका त्यांना सहन करावी लागली. यामुळं झालं काय, काकासाहेबांच्या समता पतसंस्थेची बदनामी करणं आणि तिची चौकशी लावणं कोल्हे यांना भोवलं, त्यांच्या अंगलट आलं. याचा परिणाम असा झाला की समता पतसंस्थेला क्लीन चिट तर मिळालीच, पण काकासाहेबांविषयी सहानुभूती वाढली. असाच आणखी एक प्रसंग घडला आणि कोल्हे आणि त्यांचे उमेदवार यांच्याबाबत संताप व्यक्त केला गेला. समता पतसंस्थेच्या एका कामगाराला मारहाण झाली. अर्थात आरोप कोल्हे गटावर केला गेला आणि कोल्हे यांची दहशत मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन नागरिकांना केलं गेलं होतं. आता त्याचा पहिला फटका कोल्हे यांचे उमेदवार संधान यांना बसणार आहे. त्यांना पाडण्याबद्दल नागरिकांमध्ये एकमत झालं आहे. ही झाली कोपरगावच्या राजकारणाची एक झलक. तर आता नगर परिषदेसाठी मतदान शनिवारी आहे. लगेच म्हणजे रविवारी मतमोजणी सुद्धा आहे. त्यामुळं गुलाल कोणाचा उधळला जाणार याबाबत सर्वत्र पैजा लागलेला आहेत. अर्थात पैंजाच्या केंद्रस्थानी नगराध्यक्षपदाचे उमेदवार नाहीत तर काळे जिंकणार का कोल्हे, हाच प्रश्न सर्वांना महत्त्वाचा आहे. यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.